नमस्कार. मी जर सर्वात जास्त माझ्या आईवर प्रेम करत असेल तर मी प्रायोरिटीने पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात लढलं पाहिजे. माझ्या या भारत देशामध्ये कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करतात म्हणून हात वर करायला लावले तर आईसाठी हात वर होतात. आपल्याकडे सर्वात जास्त प्रेम जर आईवर केलं जातं तर मग सर्वात जास्त पितृसत्ताक व्यवस्थेविरोधात लढणाऱ्या पुरुषांची संख्या कमी का? तर मी माझ्या आईवर सर्वाधिक प्रेम करतो तर पुरुषमधून मिळणारे विशेष अधिकार मी नाकारून सर्वात आधी प्रायोरिटीने या पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात लढेल, जी व्यवस्था माझ्या आईचा माणूस म्हणूनचा सन्मान नाकारते, जी व्यवस्था माझ्या आईलाच स्वतंत्र माणूस असणं नाकारते, जी व्यवस्था माझ्या आईकडे सेक्स अँड रिप्रोडक्शनच्या पलीकडे बघत नाही. मी माझ्या आईवर सर्वाधिक प्रेम करते तर मी सर्वात जास्त पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात प्रायोरिटीने लढायला उभी राहील. तर मी माझ्या आईवर प्रेम करतो. बाकी आई सेवा देते म्हणून सगळं प्रेम करणारे तर लई आहेत. मग माझी आई मला गरम गरम पोळ्या द्यायची. गरम गरम पोळ्या मिळत असतील तर कोण प्रेम करणार नाही ना. माझ्या आवडीचं तेच जेवायला बनवायचे. तर तुझ्या आवडीचं बनवायची, तुझ्यासाठी गरम पोळ्या करायची म्हणून आईवर प्रेम करायचा तर ती नॉर्मल गोष्ट आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या. थँक्यू.